तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो एक डिझायनिंग ट्युटोरियल. त्यामध्ये आपण पाहणार आहे कोरल मध्ये इव्हेंट आणि डेकोरेशन बॅनर कसं बनवायचं. त्यापूर्वी मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आजच्या या डिझायनिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरल ओपन केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा आहे. इथे तुम्ही डॉक्युमेंटचं टायटल इव्हेंट बॅनर देऊन द्यायचं आहे आणि इथे साईज आपण आतमध्ये ठरवू. त्यामध्ये आपल्याला इथे अगोदर युनिटमध्ये इंचेस करायचं आहे आणि साईजमध्ये आपल्याला इथे A4 घ्यायचे आणि जेट प्रेस करून याला थोडंसं कशा प्रकारे ड्रॅग करून झूम करायचं आहे. त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला इथे इमेज इम्पोर्ट करायची. सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नाही. तर प्लीज फक्त व्हिडिओला मटेरियल पुरताच यूज करू नका. तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला यातील काही गोष्टी पण शिकायला मिळतील. तर अगोदर तुम्हाला जे आपला इव्हेंटचा बॅनर मी डिझाईन केलेला आहे ते ऍड केला आहे, कारण यामधले जे कलर आहेत ते शोधण्यात आपल्याला वेळ लागेल. त्यामुळे डायरेक्ट आपण कलर पिकरचा यूज करून यातले कलर आपण चूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला कंट्रोल आय करायच्या अगोदर एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल टूलचा यूज करून अशा प्रकारे इथे एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आणि इथे ओके करायचे. त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला यामध्ये बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. बॅकग्राऊंड ऍड करायचा आहे आणि अशा प्रकारे ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर यावरती राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इन्सर्ट यावरती क्लिक करून इथे येऊन या रेक्टँगल मध्ये याला पॉवर क्लिक करायचा आणि फिट कंटेंट मध्ये याला फिट प्रोपोर्शनली या ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर यालाच रेक्टँगलला सिलेक्ट करायचं आणि ही तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसते, यावरती रेड लाईन आहे, याला राईट क्लिक करून याची आपली जी स्ट्रोक आहे ती इथून रिमूव्ह होईल. त्यानंतर आपल्याला कंट्रोल परत आय करायचं आहे आणि त्यामध्ये हा बलूनचा पेन जे आपल्याला इथे ऍड करायचा आहे. तुम्हाला जर याची प्रिंटिंग करायची असेल तर प्रत्येक वेळा तुम्हाला याला बिटमॅप वरती क्लिक करून कन्वर्ट टू बिटमॅप आणि याला 300 DPI मध्ये CMYK मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर याची ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आहे आणि हे सेकंड ऑप्शन आहे युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी, यावरती क्लिक करून याची ट्रान्सपरन्सी आपल्याला अशा प्रकारे इथे जाऊन कमी करायची आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर याला बरोबर अशा प्रकारे इथं ऍडजस्ट करायचं आहे. शिफ्ट प्रेस करून आपण याला बरोबर ऍडजस्ट करू शकतो. याची साईज अजून शिफ्ट प्रेस करून अजून लहान करायची आणि याला बरोबर अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. याची थोडीशी आपल्याला ट्रान्सपरन्सी अजून कमी करावी लागेल. परत ट्रान्सपरन्सी टूलवर यायचं आणि इथे युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची ट्रान्सपरन्सी अजून कमी करून घ्यायची. एवढी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कंट्रोल F11 करून इथे फॉन्ट मध्ये आपल्याला ग्लिप्स नावाचा पॅनल ओपन होईल, किंवा तुम्ही विंडोवरती क्लिक करून वर्कस्पेस नाही, डॉकर मध्ये तुम्हाला इथे ग्लिप्स नावाचा टॅब दिसतेस, यावरती क्लिक करायचं डायरेक्ट, नाही तर कंट्रोल F11 करायचं. त्यानंतर इथे आपल्याला सर्च मध्ये फॉन्ट लिस्ट मध्ये आपल्याला इन्फिनिटी 14 हा फॉन्ट सर्च करायचा आहे. अगोदर यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे इन्फिनिटी 39 किंवा 40 हा यूज केला तरी चालते. मी 39 यूज करतो, तुम्ही पण 39. आणि इथे जगदंब टाईप करून घ्यायचं आहे. जगदंब टाईप करून झाल्यानंतर मी डायरेक्ट इथे टेक्स्ट PNG ऍड करून घेतो. इन्फिनिटी 39 मध्ये जगदंब टाईप केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे शो होईल. त्यानंतर याला तुम्हाला थांबा, अगोदर याची जी साईज आहे ते जास्त घेतलेली आहे, त्यामुळे आपण याला बरोबर एवढ्या साईज मध्ये इथे क्रॉप करून घेऊ आणि त्यानंतर याला कंट्रोल प्लस नाही, तुम्हाला F12 प्रेस करून इथे आउटलाईन पेन यांना एक पॅनल ओपन आहे, त्यामध्ये तुम्हाला कलर मध्ये व्हाईट कलर घ्यायचा आहे
आणि जी याची ब्रीथ आहे ती कमीत कमी 8 पर्यंत जाऊ द्यायची. आणि हे कॉर्नर याचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं या आणि या त्यानंतर ते बिहाइंड फिल यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही याची ब्रीथ जास्त पण ठेवू शकता आणि इथे याला ओके करायचं आहे. त्यानंतर यालाच परत आपल्याला टॅप करायचं आहे आणि इकडे या शॅडो टूलवरती क्लिक करायचं आहे. शॅडो टूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपर्टी टूलबारमध्ये प्रेसेट नावाचं ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे आणि फ्लॅट बॉटम राईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तो तुमचा शॅडो अशा प्रकारे येईल. त्याला तुम्हाला असा बरोबर ॲडजस्ट करायचा आहे. शॅडो बरोबर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला याला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे आणि थोडीशी कॉर्नरला स्पेस ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला तिथे फ्लॉवर पुट करायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे तिथे ॲडजस्ट करायचं आहे आणि कंट्रोल आय करून आपल्याला फ्लॉवरचा पीएनजी इथे ॲड करायचा आहे. हा फ्लॉवरचा रोजचा पीएनजी आहे. हा अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे. तुम्हाला प्रिंटिंगमध्ये लागत असेल तर तुम्हाला प्रत्येक याला बिटमॅपवरती क्लिक करून याला कन्व्हर्ट टू बिटमॅप करायचं आहे सेम आयकीमध्ये आणि त्याची आपल्याला थोडी साईज वाढवायची आहे. याला थोडं क्रॉप करून मी एवढी साईज कारण ही जास्त स्पेस घेत असल्यामुळे याला मी क्रॉप केलं आहे आणि याला अशा प्रकारे बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या जो टेक्स्ट आहे जगदंब त्याला आपल्याला इथे प्रॉपर असं ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला आता परत कंट्रोल प्लस F11 क्लिक करून इथे इन्फिनिटी 14 हा फंड घ्यायचा आहे आणि इन्फिनिटी 14 मध्ये आपल्याला इव्हेंट अँड डेकोरेशन हे टाईप करायचं आहे. तुम्ही यावरती डबल टॅप करून टाईप करू शकता. मी व्हिडिओची लेंथ जास्त होणार त्यामुळे मी डायरेक्ट इथून कंट्रोल प्लस आय करून डायरेक्ट इथे टेक्स्ट ते इम्पोर्ट करून देतो. आणि त्याला याची साईज बरोबर ऍडजस्ट करून तुम्हाला अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आहे. आणि याला कलर तुम्हाला यावरती जे ऑप्शन दिसते तुम्हाला कलर पॅलेटच्या वरती कलर फिगर याचा वापर करून तुम्ही या फ्लायरला पहिले इम्पोर्ट करायचा आणि असा कलर याचा सिलेक्ट करायचा. तुम्हाला इथे कलर तो शो होईल आणि हा कलर यामध्ये देऊन द्यायचा. म्हणजे कोणताच कलर तुमचा मिसमॅच होणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला जी लाईन आहे ती ऍड करायची आहे आणि या लाईनमध्ये तुम्हाला मराठी गुगल इनपुट टूलचा वापर करून तुम्ही टायपिंग करू शकता. आणि याची हे थोडी साईज जास्त घेत असल्यामुळे मला याला क्रॉप करावं लागत आहे. तुम्हाला कोरोनामधील काही टूल माहीत नसतील तर आपली कोरोनाची सिरीज चालू झालेली आहे. त्यातून तुम्ही शिकू शकता. तर असो त्यानंतर याला अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे आणि यामध्ये मी टेको हा फंड यूज केलेला आहे. सर्व फंडची लिंक तुम्हाला पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. टेको फंड डायरेक्ट हा तुम्हाला याला कोणत्याच युनिकोडची गरज पडणार नाही. डायरेक्ट तुम्हाला मराठी टाईप करायचं आहे आणि टेको फंड सिलेक्ट करायचं आहे. डायरेक्ट तुमचा हा मराठीमध्ये इथे येऊन जाईल. आणि त्यानंतर आपल्याला कंट्रोल आय करून इथे बोलून ऍड करायचं आहे. आता बोलून ऍड करतो. याची थोडी साईज अशी वाढवायची आहे आणि याला बरोबर असं ऍडजस्ट करायचं आहे. आणि हा थोडा बाहेर गेला तर आपल्याला याला काय करायचं आहे यावरती परत डबल क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रोटेटिंग हँडल दिसतील याला असं रोटेट करायचं आहे. असं डबल टॅप करून तुम्ही याला रोटेट करू शकता.
आणि रोटेट करून याला बरोबर असं कॉर्नरमध्ये आणायचंय आणि असं करून द्यायचंय. आणि जे फंट आहे आपल्याला त्याला प्रॉपर ऍडजस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही शेप ड्रॉ करायचे. तुम्ही पेन टूलचा वापर करून पण असे शेप ड्रॉ करू शकता. शेप आणि याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे आणि इथे पेज वरती बरोबर आणायचं आहे. तुम्ही हे शेप पेन टूलचा यूज करून किंवा यामध्ये तुम्हाला खूप काही फ्री हँड टूलमध्ये हे तुम्हाला यामध्ये वापर करून तुम्ही हे शेप असे ड्रॉ करू शकता. हा व्हिडिओची लेंथ जास्त होईल म्हणून त्यामुळे मी इथे काही तुम्हाला शेप ड्रॉ करून दाखवत नाही. तसे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मटेरियल दिलंच आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला दुसरा शेप घ्यायचा आहे आणि याला आपण क्रॉप करून घ्यायचा आहे. कारण ही जी स्पेस आहे ही जास्त घेत आहे. त्यामुळे आपल्याला याला प्रत्येक ऑब्जेक्ट आपल्याला क्रॉप करावंच लागेल. आणि यामध्ये तुम्हाला कलर फिल करताना कलर सापडत असतील तर परत हे जे ऑप्शन आहे कलर पिकरचं याचा वापर करून तुम्ही या फ्लायर मधील कोणत्याही बॅनर मधील कोणतेही कलर चूज करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पॉलिगॉन टूल यामध्ये हा टूल सिलेक्ट करायचा आहे आणि असं एक कंट्रोल क्लिक करून प्रॉपर ऍस्पेक्ट रेशो मध्ये शेप ड्रॉ करायचा आणि यामध्ये अशा प्रकारे कलर फिल करायचे आणि यालाच क्लिक करून शिफ्ट प्रेस करून आतमध्ये एक अजून एक शेप येणार. राईट क्लिक करायचं त्याचा डुप्लिकेट बनवून जाईल आणि यामध्ये असंच कलर फिल करायचा. मी डायरेक्ट याचे पीएनजी आपल्याकडे आहे त्यामुळे मी डायरेक्ट इथे पीएनजी ऍड करतो. आणि याला प्रॉपर तुम्हाला जसं पटेल तसं ऍडजस्ट करून घ्यायचं आणि यामध्ये तुमचा लोगो देऊन द्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला आता बनवायची ही खालची डिझाईन. त्याकरिता तुम्हाला इथे रेक्टँगल टूल सिलेक्ट करायचा आहे आणि इथून असं एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. डायरेक्ट फुल पेज पर्यंत येऊ द्यायचा आणि यामध्ये कलर पॅलेट मधून व्हाईट कलर फिल करायचा आणि जी याची आउटलाईन आहे बॉर्डर आहे त्याची यावरती राईट क्लिक करून हे करायची नन करायची आणि याला शॅडो मध्ये जो शॅडो टूल मध्ये जाऊन याला असा शॅडो देऊन द्यायचा. आणि परत हे जे बॅकग्राऊंड आपण अगोदर ऍड केलाय त्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट करून याला पण आपल्याला शॅडो द्यायचा आहे. अगोदर मी याला शॅडो देऊन देतो. लेअरची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला काही तो बरोबर इथे सिलेक्ट करता येत नाही. त्यामुळे अगोदर याची जी साईज आहे आपल्याला ते क्रॉप टूलचा यूज करून साईज ऍडजस्ट करायची. त्यानंतर हे जे बॅकग्राऊंड आहे त्याला सिलेक्ट करायचे बॅकग्राऊंड सिलेक्ट बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेला आहे. शॅडो टूल वरती यायचे आणि अशा प्रकारे याला
शॅडो देऊन द्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर जी ही एक्स्ट्रा पार्ट आहे यामध्ये आलेला, याला तुम्हाला अशा प्रकारे एकदम अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. जो एक्स्ट्रा पार्ट आलेला असलेला त्याला अशा प्रकारे इथे सिलेक्ट करायचं. तेव्हा सिलेक्ट काय होत नाही आहे, हा अगोदर आपण इकडे साईडनं घेऊ आणि याला जो हा जो पार्ट आहे याला आपल्याला बरोबर इथून क्रॉप टूलचा यूज करून मध्ये मी असा क्रॉप करू शकता, म्हणजेच त्या पट्टीच्या तो खाली जायला नको. किंवा आपण ज्या डिझाईन मध्ये बनवलेला आहे की जास्त खाली येऊ दिलेला आहे, तुम्ही येऊ देऊ शकता आणि याला बरोबर प्रॉपर असं ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर या पूर्ण लेअरला सिलेक्ट करून हे सध्या बाजूला ठेवायचं आणि पूर्ण लेअरला असं सिलेक्ट करून कंट्रोल प्लस होम यावरती टॅप करायचं, म्हणजे ही आपली लेअर जी आहे ती फ्रंट येणार आणि जी आपण जी आहे ती अशी मागे जाणार. त्याकरिता आपल्याला नमलॉक करावं लागेल आणि त्यानंतर याला कंट्रोल एंड करून मागे टाकावं लागेल. अशा प्रकारची आपली लेअर ऍड दिवशी आणि या लोगोला अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हे इमेज आहे हे ऍड करावं लागेल. कंट्रोल आय करायचं आणि जी इमेज आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. अशी प्रॉपर याची जी साईज आहे ती तुम्ही बनवलेल्या बनाप्रमाणे ऍडजस्ट करायची. आणि त्यानंतर कंट्रोल आय करून जे सेकंड डिझाईन आहे, सॉरी डिझाईन म्हणतो बॅकग्राऊंड आहे, ते ऍड करायचं आहे आणि त्याला पण अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून वरच्याला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं, म्हणजे ती दोन्ही एका लाईन मध्ये अरेंज होतील. आणि त्यानंतर रेक्टँगल टूलचा वापर करून असं एक इथे शेप ड्रॉ करून द्यायचा आणि यामध्ये जो कलर यूज केलाय असा कलर पिकरचा यूज करून घ्यायचा आणि यामध्ये असं फिल करून द्यायचं. रेक्टँगल टूलला असं सिलेक्ट करायचं, रेक्टँगलला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे फिल करायचं. त्यानंतर यावरती ऑप्शन क्लिक करून याची जी आउटलाईन आहे ती नन करून टाकायची. आणि त्यानंतर तुम्हाला हा शेप अशा प्रकारे डिझाईन करायसाठी तुम्हाला पर रेक्टँगल टूल घ्यायचा आहे आणि अशी असं ड्रॉ करायचं आहे आणि यामध्ये व्हाईटच कलर असा फिल करून द्यायचा आहे आणि जी आउटलाईन आहे ती इथून नन करून टाकायची. आणि रेक्टँगल टूलचा यूज करून तुम्हाला असे यामध्ये 5 रेक्टँगल ड्रॉ करायचे. आणि ड्रॉ केल्यानंतर सपोज मी तुम्हाला एक असा करून दाखवतो आणि मी सध्या याला कलर फिल करून देतो. त्यानंतर तुम्हाला कंट्रोल आय करून एक जे मी इमेज दिले त्यामधला असं इमेज एक इम्पोर्ट करायचा आणि यावरती या इमेजवरती राईट क्लिक करून पॉवर क्लिक करून अशा प्रकारे यामध्ये पॉवर क्लिक करायचा आणि फिट कंटेंट मध्ये फिल प्रोफेशनली करायचा आणि 5 इमेज 5 रेक्टँगल नुसार इथे बरोबर हे करायचं. आणि त्यानंतर मी डायरेक्ट इथे तुम्हाला जे शेप आहे ते ड्रॅग करतो. याला कंट्रोल जे करून टाकायचं आणि त्या म्हणजेच तुम्हाला याचा पूर्ण ग्रुप बनवून जाईल आणि तुम्हाला याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करता येईल. आणि त्यानंतर अशा प्रकारचे बुलेट आपल्याला कसे क्रिएट करायचे, तर यावरती जे थर्ड ऑप्शन आहे पॉलिगॉन टूल यावरती क्लिक करायचं आणि एक असा कंट्रोल क्लिक करून असं पॉलिगॉन
हे करायचं आणि जी इथे तुम्हाला साईज दिसते याची, सॉरी कॉर्नर, यावरती 3 करायचं आणि 3 केल्यानंतर, सॉरी इथे 4 झाले, इथे 3 करायचं आणि यावरती डबल टॅप करून याला असं रोटेट करायचं. इथे डायरेक्ट तुम्ही 270 ही व्हॅल्यू देऊन याला रोटेट करू शकता आणि यामध्ये तुम्हाला एक कोणताही एक कलर फिल करायचा आणि जी आउटलाईन आहे याची नन करून टाकायची आणि त्यानंतर याचाच एक डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर याला यावरती ऑप्शनवरती लेफ्ट क्लिक करायचं म्हणजे त्यामध्ये काही कलर आला नाही आणि त्यावरती राईट क्लिक आणि कोणतेही जो आपण आणि त्याच कलरवरती जो आपण यूज केला त्यावरती असं राईट क्लिक करायचं म्हणजे त्याला त्याच कलरची आउटलाईन येईल आणि त्याला याला बरोबर असं हे करायचं. म्हणजे आपले अशा प्रकारचे बुलेट तुम्ही तयार करू शकता आणि याला कंट्रोल जी करून ग्रुप करायचं. कंट्रोल जी करून ग्रुप करायचं आणि त्याला अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आणि त्यानंतर जे तुम्हाला इथे टेक्स्ट दिसत आहे तर हे पण मी टेको फॉन्टचाच यूज केला आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याच युनिकोडची गरज पडणार नाही. डायरेक्ट तुम्ही टेको फॉन्ट यूज करू शकता. डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअरवरती मराठी टायपिंग करायची आहे. तर मी कंट्रोल आय करून इथे डायरेक्ट इव्हेंटचे नेम आहे इन्सर्ट करतो. परत सांगतो यामध्ये आपण टेको हा फॉन्ट यूज केलेला आहे आणि त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला यामध्ये जे हा फ्लावर आहे तो अशा प्रकारे जी साईज आहे ही जास्त घेते त्यामुळे आपण याला अशा प्रकारे इथे क्रॉप करून टाकू आणि इथून ओके करू आणि याला प्रॉपर असं ऍडजस्ट करू आणि त्यानंतर तुम्हाला इथे कंट्रोल आय करून जो हा पेन जे आहे हा असा ऍड करायचा आहे आणि याला पण तुम्हाला क्रॉप करायचा आहे कारण मी छोट्या साईज मध्ये पेन जे एक्सपोर्ट केले त्यामुळे याची जी साईज आहे ती आपल्याला लहान दिसत आहे आणि याला इथे अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे आणि आपण यामध्ये जास्त तर टेकोचाच यूज केलेला आहे. तर टेक्स्ट टूल घ्यायचं आणि कॅपिटल मध्ये BOOK बुक नाव आणि याला कंट्रोल ए करून आणि कंट्रोल ए करून अलाइन करायचं आणि इथे फंट मध्ये याला टेको हा फंट देऊन द्यायचा आणि याला कलर मध्ये कलर पॅलेट मध्ये याला व्हाईट कलर द्यायचा. तुम्ही जे यूज केलेलं कलर ते तुम्हाला इथे खाली दिसेल त्यामुळे तुम्ही असा एक कलर देऊन द्यायचा आणि या जी सेकंड ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टूलबार मधले आणि त्याला स्पेसिंग आहे ती त्याची कमी करायची आहे आणि याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आहे आणि सी आणि ई करायचं आहे म्हणजेच ते याला जी की माझी दुसरी लेअर सिलेक्ट झाली त्यामुळे तो प्रॉपर आला नाही. त्यानंतर अशा प्रकारे आपलं हे झालं आणि त्यानंतर तुम्ही तुमचा इंस्टाग्राम लोगो QR कोड पण इथे लावू शकता. त्याने मी डायरेक्ट इथून दुसऱ्या डिझाईन मधून माझा QR कोड इथे ऍड करतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचा QR कोड इथे लावू शकता. त्यानंतर कंट्रोल आय करून इथे तुम्हाला फोनचा आयकॉन दिलेला आहे. हे इथे फोनचा आयकॉन आहे. त्याला आपण इथे अशा प्रकारे घ्यायचं. PNG फॉर्म मध्ये दिलं आहे ते आणि याला पण टेकोचा फॉन्ट यूज केला आहे बोल्ड मध्ये त्यांना टेकोच घेऊन घ्यायचा आणि अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्या डिझाईन मध्ये काय राहिलं आहे ते आपण पाहून घेऊ. याला प्रॉपर तुम्हाला तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करायचं आहे. जर तुम्हाला कोणती लेअर सिलेक्ट करता आली नाही तर अशा प्रकारे याला ड्रॅग करायचं म्हणजेच ती लेअर आपली सिलेक्ट होईल आणि ती आणि या डिझाईन मधला आपला काही बाकी आहे काय ते आपण पाहून घेऊ.
ओके, तर आपली आजची डिझाईन जी आहे, जगदंब इव्हेंट्स अँड डेकोरेशन, इव्हेंट बॅनर अँड डेकोरेशन, ही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेट प्रेस करायचं आहे आणि हे अशा प्रकारे ड्रॅग करून तुम्ही तुमची डिझाईन अशा प्रकारे पाहू शकता. आणि हे जी डिझाईन आहे ही डिलीट करून टाकायची, किंवा तुम्ही याला जे ऑप्शन आहे प्रिव्ह्यू, F9 प्रेस करून तुम्ही इथे तुमची डिझाईन अशी पाहू शकता. आणि कोणती डिझाईन आहे ती फक्त तुम्ही 100% झूम लेवलवर चेक करायची. त्यानंतर तुम्ही ते डिझाईन जर जास्त अशी झूम करून चेक केली तर तुम्हाला ते पिक्सेलेट झालेलं दिसेल. तर शक्यतो डिझाईन ही आपली जी PNG JPG इमेज आहेत ते 100% चेक करायची. तर याला तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर अगोदर याला तुम्हाला डायरेक्ट कंट्रोल ई करायचं आहे. कंट्रोल ई करून तुम्हाला इथे तुमचं फाईलचं लोकेशन द्यायचं आहे आणि ते एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. त्याला नाव आपण अगोदर दिलंय म्हणून तेच नाव आलंय. एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. आणि एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर याला RGB मध्ये जर प्रिंट करायचं म्हणजे फक्त शेअर करायचं असेल सोशल मीडियावरती किंवा स्क्रीनवरती लावायचं असेल, तर तुम्ही यावरती RGB मोड करायचा आहे आणि कलर इथे तुम्हाला हाय क्वालिटी करायचं आहे आणि जे इथे रिझोल्युशन आहे ते मी 400-500 देऊन द्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. आणि जर तुम्हाला याची प्रिंटिंग करायची असेल तर CMYK मध्ये करायचं आणि ती रिझोल्युशन 300-400 देऊन द्यायचं आणि ते ओके करायचं. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.